दाखवतो अध्यक्ष. आणि अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण महाराष्ट्र म्हणतो अध्यक्ष महाराज. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहिती आहे, फक्त युद्ध नीतीवर चर्चा करतो त्यावर पुस्तकं होतात. पण अध्यक्ष महाराज, फक्त युद्ध कौशल्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा त्या गुणांच्या समुच्चयापैकी एक गुण होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य होतं अध्यक्ष महाराज? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या मोठे तैलचित्र लावतो, स्टॅच्यू उभे करतो, पण त्यांचे गुण घेण्याचा प्रयत्नच कधी करत नाही. अध्यक्ष महाराज, आम्ही निदान करण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावर जागा लावल्यात, लोकांनी उडी मारू नये, पण उडी का मारावी लागते याचं विश्लेषण कोणीच अधिकारी करायला तयार नाही. आम्ही हे थांबवतोय, झाकतोय अध्यक्ष महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यक्ष महाराज प्रशासकीय आणि लोककल्याणकारी धोरण काय होतं अध्यक्ष महाराज? गड किल्ले बांधताना किंवा जिंकताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे आधी पाणी मग किल्ला. छत्रपतीचे आज्ञापत्र आहे रामचंद्र पंत अमात्य, गड बांधावा असे आधी पाहत चालणे, गडावर आधी उदक म्हणजेच पाणी पाहून किल्ला बांधावा. पाणी नसले आणि तेथे किल्ला बांधणे प्राप्त झाले तर आधी खडक फोडून तळी टाकी करून पाणी साठवावे. आणि अध्यक्ष महाराज, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आम्ही गडावर जातो ना अध्यक्ष महाराज, मग का अभ्यास नाही करत? आज राजगड, रायगड, सिंहगड, विसापूर अद्याप या खडकात कोरलेली पाण्याच्या टाकी आपल्याला पाहायला मिळतात. देव टाके, अमृत टाके, पाझर तलाव. अध्यक्ष महाराज, रायगडावर गंगासागर तलाव किंवा विविध ठिकाणी बांधलेले बारवा पाण्याचे स्तोत्र दूषित करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जायची, कडक. आणि आमच्याकडे आम्ही सांगतोय की हे कोल वॉशरीवाले पाणी दूषित करताय, हे पाणी पिल्याने आमचे लिव्हर खराब होते आहे. तरी अध्यक्ष महाराज, जर लक्ष दिल्या जात नसतील अध्यक्ष महाराज, एक काळ असा येईल की बिसलरी कंपनी शुद्ध पिण्याचं पाणी 500 रुपये लिटरनी विकेल आणि गरिबांना म्हणेल 5 रुपये लिटरनी मग मूत्र शुद्ध केलं ते प्या. अध्यक्ष महाराज, ही अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येऊ नये. श्रीमंत माणसांनी पैसा कमवताना गरिबाचं पाणी अशुद्ध करण्याचा अधिकार कोणी दिला अध्यक्ष महाराज? श्रीमंत माणसांचे उद्योग यावेत त्याला विरोध नाही आहे, पण उद्योग येताना सुद्धा मिडासच्या कथेसारखं होऊ नये की त्या मिडास राजाला वरदान दिलं जिथं हात लावशील तिथं सोनं. बायकोला हात लावला महाराणीला सोन्याची, पोरगी सोन्याची. थकून जेव्हा आपल्या प्रधानाला म्हणाला भूक लागली जेवण्याचं ताट आण, तेही सोन्याचं. उद्योग यावे अध्यक्ष महाराज, पण उद्योग येताना आमचं पाणी जर पिण्यासाठी योग्य नसेल तर अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आपल्याला अडचणी ज्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे. आणि या वर्षात तर या संदर्भातली कारवाई करणं आवश्यक आहे. अल निनो येणार आपण सांगितलं. प्रशांत महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील समुद्राचे पाणी सरासरीपेक्षा जास्त गरम होण्याच्या स्थितीला अल निनो म्हणतात. पण प्रशांत महासागराचं पाणी जसं गरम झालं तसं मंत्रालयामध्ये पाणी पुरवठा योजना अडवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनाही गरम करणार आहे की नाही? अन्यथा प्रशांत महासागराचं पाणी गरम झालं, अल निनो आला, अरे यांनाही गरम करा ना. या संदर्भात काय ऍक्शन प्लॅन आहे? आपण काय कार्यवाही करणार आहोत? आणि अध्यक्ष महाराज, माझी मंत्री महोदयांना, राज्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमच्या विभागाचा एक उत्तम विभाग आहे, त्या विभागाचं नाव आहे GSDA, ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, अरे त्यांना गाड्या देत नाही तुम्ही, त्यांना पद देत नाही, एवढा महत्वाचा विभाग आहे, काय त्यांना गाड्या, पद, अत्याधुनिक यंत्रणा देऊन पाण्याचा 50 वर्षाचा स्तर. आणि जेव्हा आम्ही रिपोर्ट मागतो तेव्हा एवढे बुद्धिमान आहे तुमचे अधिकारी, 10 वर्षाचा रिपोर्ट देतात. मी त्यांना विचारतोय की GSDA तुमचं जे काय 1972 मध्ये आलं असेल, पण त्याच्या अगोदरही रेकॉर्ड आहे ना, तुम्ही आजच्या पाण्याचा भूजल स्तर